हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी टेस्ट नंबर 19 बघणार आहोत. स्टँडर्ड नाइन्थ अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. वी विल लर्न हिअर ॲक्टिव्हिटी नंबर 19. लेट अस अंडरस्टँडमध्ये आपण बघू. नॅचरल मटेरियल, मॅनमेड मटेरियल, decomposable material, non-decomposable material, the bad effect of man-made material on the environment and human life. रेफरन्स आहे स्टँडर्ड 8 चॅप्टर नंबर 17 मॅन-मेड मटेरियल. मानवनिर्मित पदार्थ आणि त्याचे मानवावर होणारे, पर्यावरणावर होणारे परिणाम याबद्दल आपण अभ्यासूया. लर्निंग आउटकम्स आहे connect processes and event each other, explain the difference between natural and man-made material based on the structure and function, make a model from the material available around us and explain its structure and function. तर ही लर्निंग आउटकम्स आहे या लेसनवरची की आपल्याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित म्हणजेच कृत्रिम पदार्थाचं वर्गीकरण, त्याची रचना आणि कार्य अभ्यासता यायला हवं. लेट्स टेक ए लुकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे डिग्रेडेबल सबस्टन्सेस. डिग्रेडेबल म्हणजे ज्याचं डिकम्पोजिशन होते आहे असे सबस्टन्सेस. डिकम्पोजिशन मीन्स सेपरेशन, विलगीकरण होणे. सम सबस्टन्सेस नॅचरली डिकम्पोज, दे आर कॉल्ड डिकम्पोजेबल सबस्टन्सेस. म्हणजेच ज्याचं डिकम्पोजिशन होतं, जे सडतात, कुजतात, असे ज्यांचं डिग्रेडेशन होते आहे, बायोडिग्रेडेशन होते आहे, दॅट्स सबस्टन्सेस आर कॉल्ड डिकम्पोजिबल सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल, द डिझॉल्युशन ऑफ ग्लुकोज or sugar, the separation of constituent from which sugar is made is called dissolution of sugar. आपल्याला माहिती आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ शुगर इज C6H12O6. मग या शुगरचं जर डिझॉल्युशन झालं म्हणजे डिकम्पोजिशन झालं तर काय होणार? कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सच सेपरेटेड कार्बन, हायड्रोजन अँड सिंपल सबस्टन्सेस लाईक ऑक्सिजन are reused by plants, animals or microorganisms. Remember, all natural substances are decomposable. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की जे नैसर्गिक पदार्थ असतात त्यांचं डिकम्पोजिशन होते आहे. ओके, ते सडल्या जातं, कुजल्या जातं, परत त्याचं रूपांतर साध्या पदार्थामध्ये होत असतात. म्हणजेच यांना डिग्रेडेबल सबस्टन्सेस म्हणतात. नॅचरल सबस्टन्सेस आर डिग्रेडेबल सबस्टन्सेस. त्यानंतर आपण बघूया नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस. सम सबस्टन्सेस डू नॉट डिकम्पोज नॅचरली, दे आर कॉल्ड नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस और मटेरियल. सिन्स मॅन-मेड मटेरियल सच ॲज प्लास्टिक, ग्लास, थर्मोकॉल, दीज आर द नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस. हे पदार्थ सडल्या जात नाही किंवा कुजल्या जात नाही आहे. दे डू नॉट डिकम्पोज नॅचरली, दे ॲक्युम्युलेट इन द एन्व्हायरमेंट. ते सडत नसल्यामुळं ते निसर्गामध्ये जसेच्या तसे साचून राहतात. ॲज दे फॉल अँड ॲक्युम्युलेट इन द एन्व्हायरमेंट मेकिंग द हजार्डस टू द प्लांट्स अँड एनिमल. म्हणजे प्राण्यांसाठी आणि वनस्पतीसाठी हे डेंजरस ठरतात, हजार्डस ठरतात, धोकादायक ठरतात. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर फॉर मॅन-मेड मटेरियल लाईक प्लास्टिक, थर्मोकॉल टू डिकम्पोज. व्हेन इट बर्न इट रिलीज हायली टॉक्सिक गॅसेस. आपण यांना जर जाळलं तर यापासून विषारी गॅस, पॉयझनस मीन्स टॉक्सिक गॅसेस तयार होतात. लेईंग ऑन द ग्राउंड कॉजेस सॉइल पॉल्युशन. Styrene, a highly lethal substances in thermocol, can cause leukemia. लक्षात घ्या, थर्मोकॉलमध्ये असणारं स्टिरीन जे आहे यापासून ल्युकेमिया होतो, ब्लड कॅन्सर होतो. अँड लिम्फोमा इन पीपल हू कम इन कॉन्टॅक्ट विथ द थर्मोकॉल. आणि आपण लग्नांमध्ये, समारंभामध्ये बऱ्याचदा थर्मोकॉलच्या प्लेट्स,
थर्मोकॉलच्या वाट्या आणि ज्यामध्ये आपण जेवण करत असतो, ग्लास वापरतो, हे अत्यंत धोकादायक आहे कारण यामध्ये स्टिरीन असते आहे. ओके, लिथल म्हणजे धोकादायक त्याचे परिणाम होतात. ल्युकेमिया होतो आणि लिम्फोमा होतो. ओके, डिसीजेस ऑफ आईज, रेस्पिरेटरी सिस्टीम, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम आर लाइकली टू ऑकर. Pregnant women are at risk of miscarriage as well as skin burn due to liquid styrene. Pieces of glass into the reservoir adversely affect the habitat. काच जे असतात, काच सुद्धा सडत नाही आहे आणि त्यामुळे ते निसर्गात जसेच्या तसे राहतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, लेट्स प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर. क्लासिफाय द ऑब्जेक्ट इन द पिक्चर ॲज फॉलोज. नॅचरल मटेरियल कोणतं आहे? नॅचरल मटेरियल यामध्ये आपल्याला प्लांट दिसते आहे. त्यानंतर मँगो दिसते आपल्याला, प्लॅन्ट यामध्ये मँगो दिसते आहे. दीज आर द नॅचरल मटेरियल. मग मॅनमेड काय आहे? कोंब आहे. ओके, तुमच्या डेली यूजमध्ये. हा प्लॅस्टिक बॉटल आहे. ओके, प्लास्टिक बॉटल्स आहे. तर ह्या जे आहे हे आहे मॅनमेड मटेरियल बॉटल. ओके, मॅनमेड आणि याचं आपल्याला क्लासिफिकेशन आपण केलं. त्यानंतर मेक ए लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड आयटम ॲट युअर होम. मग आधी नॅचरल आयटम बघू आपण. नॅचरल काय असते आपल्या? नॅचरल व्हेजिटेबल्स असते. व्हेजिटेबल्स असतात, प्लांट्स असतात, कॉटन असते आपल्या घरी, कॉटन कापड असतं, ज्यूट बॅग असतं. दीज आर द नॅचरल सबस्टन्सेस. मग मॅनमेड काय आहे? प्लास्टिक टब आहे आपल्याकडे, प्लास्टिक बकेट आहे, प्लास्टिक टब, ग्लास जार आहे आपल्याकडे. ओके, दीज. त्यानंतर नायलॉन वायर आहे, नायलॉन आहे. दीज आर द मॅनमेड मटेरियल. ओके, त्यानंतर चूज वन आयटम फ्रॉम इच ऑफ द ग्रुप गिवन बिलो फॉर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. मग इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी पेपर बॅग्स, क्लॉथ बॅग, प्लास्टिक बॅगपैकी तुम्ही काय चूज करणार? पेपर बॅग चूज करणार. काय इथे काय लिहिणार मग? पेपर बॅग. ओके, त्यानंतर मेटल ग्लास, थर्मोकॉल ग्लास, प्लास्टिक ग्लासपैकी तुम्ही कोणता ग्लास निवडणार आहे? या ठिकाणी मेटल ग्लास निवडणार आहे. ओके, डिफरंट. आयडेंटिफाय द डिफरंट वर्ड. पेपर, कोकोनट, कॉटन रोप, पॉलिथिन बॅग. यामधला डिफरंट काय आहे? पॉलिथिन बॅग आहे. त्यानंतर यामध्ये वूड, ग्लास, प्लास्टिक, थर्मोकोल यापैकी वेगळं काय आहे? वूड आहे, कारण हे वूड नॅचरल सबस्टन्सेस आहे. या ठिकाणी काही लिंक्स दिलेले आहे, त्या लिंक्सचा आपण अभ्यास करावा आणि अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी नंबर 19 स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा आपण अभ्यास केला आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.